तर आपल्या समोर पहा वर्कआउट मध्ये ग्रुप सदस्य आहेत. तर हे वर्कआउट ग्रुप मधले सदस्य आहेत. तर सर आपलं नाव काय? महेंद्र बाबूराव रामटेके, केसरवाडा माजी ग्रामपंचायत सदस्य, केसरवाडा माजी. तर केसरवाडा ना? केसरवाडा. तर आपला जॉब कोणता? मी जीएसटी ऑफिस मध्ये आहे, ड्रायव्हर. हो का? तर मला काय विचारायचं की आपण इथं किती दिवसापासून जॉईन? मी 2 महिने झाले. 2 महिन्यात आपल्यात काही बदल झाला? माझा 95 किलो वजन होता, आता 90 किलो आहे. अरे बाबा, खूप अभिनंदन, टाळ्या वाजवा यांच्यासाठी. कारण 2 महिन्यात 5 किलो वजन हे वर्कआउटनंच होऊ शकते. तर आपल्याला काय वाटतं या ग्रुप बद्दल? काय वाटतं की बाकीच्यांनी यावं की कसं काय? म्हणजे इतरांना, आजच्या युवकांना तुम्ही काय सांगू शकता? आजच्या युवकांना मी एवढाच बोलतो की रोज सकाळी 1 तरी तास आपला शरीरासाठी द्यायला पाहिजे. म्हणजे आता इथं आले म्हणजे सकाळ संध्याकाळी झोपताना पण इथे यायची आठवण येत असेल. हो हो. दिवसभर सुद्धा तुम्ही या ग्रुपच्या संपर्कात राहतात दिवसभरात वगैरे, फोन वगैरे. म्हणजे तुमच्या हेल्थ सोबत एवढे मित्र सुद्धा मिळाले, म्हणजे हे तुमची म्हणजे खूप मोठी कमाई असं वाटत नाही का तुम्हाला? हो, वाटते ना साहेब. तर ठीक आहे, धन्यवाद तर या ठिकाणी यांनी संध्याकाळचे मित्र कमी करायचे आहे आणि सकाळचे वाढवायचे आहे. संध्याकाळचे मित्र आहे का? नाही नाही नाही, संध्याकाळी मित्र मुळीच नाही आहे. सांगा सर, आपलं नाव वगैरे सांगा आणि आपल्यात काय बदल झालाय सांगा. माझे नाव रमेश आंबिलकर, राहणार खातरोड भंडारा. मी 5 वर्षापूर्वी म्हणजे 2020ला मी सेवानिवृत्त झालो पोलीस खात्यातून. आणि आता 1 वर्षापूर्वी रॉयल फिटनेसला मी जुळलो आणि याच्यात माझ्या 10 किलो वजन कमी झाला 1 वर्षात. 10 किलो वजन. आणि आज काय? तुमचं वय विचारू का नाही विचारू? विचारा. काही लोकांना वय विचारलं थोडस म्हणजे त्यांचं वय वाटत नाही, खूप कमी वाटते, काहीच जास्त वाटते. आपलं वय काय? माझे 63 वय. तर वाटत नाही, कोणी म्हणा यांचं वय 63 आहे, कोणीच नाही म्हणू शकत. वय लपवलं आहे कारण व्यायामामुळे. नाही खरंच. आणि ही अतिशय आनंदाची बाब आहे. तर आपल्याला इथं येऊन म्हणजे कसं वाटतं? बहुतच बढिया. असं वाटतं की मी 10 वर्षाच्या अगोदर झालेला आहो, म्हणजे 10 वर्ष मायनस झाले आहेत. तरुण आहे, 10 तरुण, वर्ष, 10 वर्ष लहान आहे. हा. आणि आज तुम्हाला शाळेतले दिवस आठवतात किंवा नोकरीचे दिवस. ठीक आहे. खूप खूप अभिनंदन. भेटत राहू सत्यवाची.